मनोज जरांगे पाटील यांनी काल विजयकुमार घाडगे पाटील यांची भेट घेतली होती। यावेळी पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसवरती त्यांनी जोरदार हल्लाबोल केला। तटकरेंवरती पत्ते फेकले म्हणजे बॉम्ब फेकला का असा सवाल जरांगेंनी केलाय। तर कट रचून तटकरेंच्या म्हणण्यानुसार हाणामारी झाली असा आरोपही जरांगेंनी केलाय। त्यांच्या या आरोपावरती सुनील तटकरेंनीही प्रतिक्रिया दिली आहे, पाहूया। बहुतेक तर आम्हाला अशी शंका आहे की तटकरे साहेबांनीच ते हल्ला घडून आणायला लावलेला आहे। तटकरे साहेबांनी स्वतः सांगून तो हल्ला घडून आणायचं सांगितलंय। म्हणजे किती मराठा द्वेष यांच्यात हे सुद्धा याच्यातून सिद्ध होते। ते शेतकऱ्याचं लेकरू आहे हो, विजूभाई हे शेतकऱ्याचं लेकरू आहे। ते जर आज मागणी करायला गेले शेतकऱ्यांच्या बद्दलच्या मागण्या, तुम्ही त्यांना मारता म्हणजे हे सोपं जाणार नाहीये तुम्हाला सुद्धा। माझ्या राजकीय जीवनामध्ये एक साधीशी इंची सुद्धा माझ्या विरोधामध्ये नाही। अनेक वेळेला राजकीय संघर्ष पराकोटीचा आला, पण कधीही या साऱ्या गोष्टी मी माझ्या मनामध्ये थाराच त्याला त्या ठिकाणी दिले नाही। जरांगे पाटील साहेबांच्याकडे जी यंत्रणा असेल ती त्यांनी लावावी, सरकारकडे त्यांनी तक्रार करावी, सरकारने सगळ्या तपास यंत्रणेच्या मार्फत त्या ठिकाणी तपास करावा। माझी त्याच्यात हरकत काही कारण नाही। माझ्या पत्रकार परिषदेच्या नंतर ते छावा संघटनेचे जे आले होते त्यांनी निवेदन देत असताना काय शब्दात काय भाषेमध्ये ते बोलत होते आणि त्याच्यानंतर पत्ते टाकल्याच्यानंतर सुद्धा किती संयमाने मी ते स्वीकारले। आणि त्याच्यामुळे जरांगे पाटलांना जे काय वाटतं ते त्याने जरूर कुठेही बोलावं। मी काय आहे हे अख्ख्या महाराष्ट्र